गोदरेजचे कपाट एकच आहे ना, चाबी माकडे आहे पण तुमच्या पण चाबी एकच लागते ना. सांगा कशाला आवाज दिला. एक गोष्टी विचारू. एक काम दहा विचार काय तुमची. हो ना, विश्वास आहे तुझ्यावरती. आजचा दिवस कोण वार कुठला भक्त बाजार नारी ग नारी. आजचा दिवस राया मंगळवार. आजचा दिवस राया मंगळवार आणि भरतो राया मथुरेचा बाजार. आजचा दिवस मंगळवार. आजचा दिवस मंगळवार बाजार मथुरेचा. मथुरेचा. मला सांग, प्रत्येक व्यक्ती स्टेजवरती येतो. मंगळवार मथुरेचा बाजार, बुधवार मथुरेचा बाजार, गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार परत मंगळवार. 8 दिवस त्या मथुरेचा बाजार असते का? हप्त्याच्या 8 दिवस त्या मथुरेचा बाजार असते. मथुरेचा पण मथुरा तरी कळलं का तुला? हो, मला कळलं मथुरा म्हणजे काय होतं. मथुरा म्हणजे त्या काशी जवळची मथुरा, त्या गावाचं नाव आहे मथुरा. अगं ते काशी पर्याकडली मथुरा नव्हे. कोणती वय मथुरा म्हणजे आता संधी विग्रस्त आहे. म म्हणजे मैथूर, म म्हणजे मैथूर, थू म्हणजे तुळशीष्मपरी, रा म्हणजे राहणे. एक दुसऱ्यापासून तिसरा जीव निर्माण करा. संपूर्ण या मायेचा बाजार पहा. जर का मायेचा बाजार पाहायचा नसेल, माणसाने राहावे बाल ब्रह्मचारी, मुलीने राहावे कन्याकुमारी. माझी गोष्ट संपली. तुमची गोष्ट संपली तर मग गोष्ट कोणती चालू झाली. आता तर घरी मुद्द्यावर आली ना तू. सांगा ना. आता सांगतो नवा. लपलप काय करता, दिवस बाकी आहे ना. तुम्ही लपलप करून राहिले. मला म्हणायचं आहे, आपण जातीचे कोण म्हणावा नारी ग नारी. एवढीशी गोष्ट नाही माहित बाई या माणसाला. आपण जातीचे कोण म्हणते मला माहित राहिले तर तुला विचारलं असतं का? आपण जातीचे माळी म्हणावर आपण जातीचे कोण माळी. मला एक सांग, त्याच म्हणण्याप्रमाणे आपण जातीचे माळी म्हणतो ना. आता या ठिकाणी कमीत कमी 1500 लोक बसल्या आहेत ना. याच्यातून एखादी तेलाची कुंडाची माळ्याची मांग महार सांबार गोड गोवारी सांबर कोणती जाणार? खोपडा तुमचा कोणाच्या मस्तकावर हा तेली हा कुंभी हा मांग आहे महार आहे. मग आपल्या मस्तकावर मिळलं का आपण जातीचे माळी हो म्हणून? जेवढं समजलं तेवढे सांगायची. अगं जगामध्ये जाती दोन. कोणत्या दोन जाती? मुख्य जाती दोन, स्त्री आणि पुरुष. स्त्री आणि पुरुष दोनच जाती. आणि तिसरी जर जात म्हटली त्या श्रीखंडीची उजड्याची जात. पण मुख्य जाती दोन. आपण जातीच्या मांडव समाजाची माळी आहे. मग आपला धंदा कायचा? आपला धंदा भाजीपाल्याचा. असं कोण म्हणते? मी म्हणते आपला धंदा भाजीपाल्याचा. पण मी नाही म्हणत. आपला धंदा जुने शिवाचा. आपण जातीचे चाबार हो. आपला धंदा जोडे आपला शिवाचा. जास्त त्या चांभार लोकांना काय ठेकापत्र घेतला का? नाही हो, असंही नाही. मग या विज्ञान युगात कोणी धंदा कोणता करू शकते. मग आपण जर तो धंदा केला, एक जर जुत्याचा बूट पालिश केला, नगदी कशीला 50 रुपये येते. जुता पालिश करते ना आपले हात काळे काळे करते. मग चौकल सांगून राहिल्यावर मग मला म्हणायचं आहे, आपला धंदा मार्ग काढण्याचा. आठीच्या बाजूला घरामध्ये शेतातला माल पडला आहे. त्या बुट्टीपूरच्या बाजारला काढून विकाले. सकाळ झाली भाजीपाल्याचा टोपला घेणं बुट्टी बोरीची वाढ घे. ठेकापत्र का घेतला आहे? नाही, तुला ठेकापत्र नाही घेतला. नाही. मग का करता? का ठेवला त्या कास्तकारी बिना भेटीच्या किडेले वांगे, पिचपिचे टमाटर, वाकड्या वाकड्या भेंड्या आणि त्या मिरचीला सगळ्या बोकड्या रोग लागलाय. कोणत्या कामाचा? आता तो 10 वर्षापासून तो मिरचीमध्ये बोकड्या घातला निघाले खालीच नाही. आजपासून सडला धंदा असा करणार नाही. तो धंदा नाही करायचा. मग तो धंदा नाही करायचा का ढेकलं खावायचं? ढेकलं काय खायचे? त्या बाईनं नवीन धंदा काढला. तुला नवीन धंदा काढली? हो. म्हणजे सांग, आपल्या लग्नाला किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले. मग 10 वर्षापासून तू दाखवली का नवीन धंदा? आता दाखवते ना. आता दाखवते. मला दाखव नवीन धंदा. मला जर पसंत आला या लोकांना दाखवण्याची मुभावी, अन्यथा घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. दाखव ना. लावणीचा धंदा. लावणीचा कोणती? आगलावाची का मराठीची का मिरचीची का धानाची? धानाची. पराठीची मिरचीची धानाची नाही. मराठमोडी लावणी. अच्छा, तो मराठमोडी लावणी सादर करतो. मग कर बरं प्रस्तुत. ऐकावं. तुम्ही पानाचा विडा प्रेमाने कुरवाडी ते सख्या मिठीत घ्या साधना. थंडी झोपली. रक्ताभर थंडी निघलीच ना का तुम्हाला? गारवा एवढा पडून राहिला, थंडी जायचं नावच नाही.
रात्रीच्या मायफिरला 4-5 ब्लँकेट घेऊन झोपली आणि मला एका कोणत्यामध्ये एका बोथरीवर ठेवली. तसंच करावं लागतं. सुटली थंडी गुलाबी नैन माझे शराबी. सुटली थंडी गुलाबी नैन माझे शराबी. आले मी नवतीची नार, आले मी नवतीची नार. सख्या तुम्हासाठी राया तुम्हासाठी सख्या तुम्हासाठी सजविला. सख्या तुम्हासाठी राया तुम्हासाठी सख्या तुम्हासाठी सजविला. रातभर बाहेर राहायचे, रातभराचे 10,000 आणचे. मस्त तुमच्या हातात पुठ्ठा माने मस्त कटो 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 पैसे
लवकर वरती चढवशील तू हो एकावर दुसरी दुसऱ्यावर तिसरी तिसऱ्यावर चौथी मधली बिल्डिंग मध्ये हो म्हणतो मा घाटावर गोवऱ्या वरतो ना बघा झाल्या आपणच म्हणते वरतं फिर म्हणते तुमचं चालत नाही तुमचा तुझी ऐकत जा काहीतरी हो बायकोचं ऐकतो ना बा ह्या लावणीचा धंदा करतील हो असंच करी आणि दिवसभराच्या 10,000 आणतील मग कुणाला किडा लावतील काय का तुमचा बुडाला किडा माहिती का चांगले पैसे कमवून खन्न खन्न ह्या लावणीच्या माग 10,000 कमायचे नाही मा शेतीवाडीच्या हप्त्याचे 5,000 कमायचे शेतीवाडीचे हप्त्याचे 5,000 कामाचे काय सांगता व लंबा नाक करू लंबा नाक करून 10 एकर वावरामध्ये 10 पाहिल्या तुरीने हप्त्याची बरोबर आहे ना का ते हो म्हणतात कधी कधी निसर्गाचा कोप होतो म्हणून शेती पिकत नाही मग या का ठेवला त्या शेतीत विकली तर कायचे पाहिजे तर काही नाही या महागाईचं जमान परवडते का शेती मग शेती नाही परवडत तर मग शेती विकायची स्वतःला दवायला तर जास्त पैसा लागते मी काय म्हणते ढोलक वाजते बायको करायला सुख लागला या माणसाले बायको करायला सुख लागला पोरा 12 करायला सुख लागला आणि पोसाल का तुम्हाला नेट लागते मला बायको करायला सुख लागला पोरं 12 करायला सुख लागला आणि पोसाल का मला सांग ते पोरं झालं तर